Sampurna Company Limited was incorporated on 1st May 2018. Date of incorporation important है 1st May 2018. To take over business from Messrs Apurna as going concern from 1st January. आता मेसर्स अपूर्ण जी कंपनी आहे तर तिचा बिझनेस हा संपूर्ण कंपनी लिमिटेडने टेक ओव्हर केलेला आहे. बिझनेस ऑनगोईंग कन्सर्न आहे. 1st जानेवारीला जो बिझनेस आहे हा त्यांनी टेक ओव्हर केलेला आहे. बट डेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा ऍक्च्युअल बिझनेस स्टार्ट केव्हापासून झालाय तर 1st मे पासून झालेला आहे. आणि बिझनेस टेक ओव्हर कधी केलाय किंवा परचेस कधी केलाय तर 1st जानेवारीला. The profit and loss account for the year ending 31st December 2018. आता प्रॉफिट अँड लॉस जो आहे इयर एंडिंग आपलं कधीच आहे. प्रॉफिट अँड लॉस आपल्याला गिव्हन आहे, दिलेला आहे. इयर एंडिंग आहे 31st डिसेंबरला. तर आपल्याला 3 गोष्टी कळल्या. इनकॉर्पोरेशनची डेट मिळालेली आहे 1st मे. बिझनेस परचेस कधी केलेला आहे ती डेट मिळाली आहे. सो 1st जानेवारी टू 1st मे जो टाइम पिरियड आहे दॅट इज प्री इनकॉर्पोरेशन. 1st मे इनकॉर्पोरेशनच्या डेटच्या आधीचा जो टाइम पिरियड आहे बिफोर इनकॉर्पोरेशन दॅट इज अवर प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. 1st मे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे त्यापासून पुढचा आफ्टर इनकॉर्पोरेशनचा जो काही टाइम पिरियड आहे दॅट इज अवर पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. मग आता तो कधीपर्यंत असेल तर 1st मे टू 31st डिसेंबर पोस्ट इनकॉर्पोरेशन अँड 1st जानेवारी टू 1st मे दॅट इज प्री इनकॉर्पोरेशन. लक्षात येत आहे? सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघूया यामध्ये काय काय आहे. हा प्रॉब्लेम मार्च 2019 ला येऊन गेला होता. 20 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आला होता. हा जो प्रॉब्लेम आहे तो. ऍडिशनल इन्फॉर्मेशन सेल्स फॉर each month from September 2018 to December 2018 were double the monthly sale from January 2080 to August 2080. आता इथे सेल्सशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन काहीतरी दिली आहे बघूया आपण त्यात काय म्हटलंय. सेल्स फॉर each month फ्रॉम सप्टेंबर टू डिसेंबर वेअर डबल. तर जो सेल्स दिलेला आहे मग त्या सेलची इथे आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट दिलेली नाहीये. सेलच्या टाइम पिरियड विषयी त्यांनी काहीतरी सांगितलंय. त्यांनी काय म्हटलंय सेल जो आहे सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंतचा सेल्स फ्रॉम सप्टेंबर टू डिसेंबर वेअर डबल. जो काही सेल आहे तो डबल केलेला आहे. द मंथली सेल्स फ्रॉम जानेवारी टू ऑगस्ट. नेक्स्ट इज ऑडिट फीज आर फॉर एंटायर पीरियड. तर इथे ऑडिट फीज ज्या आहेत ऑडिट फीज आर फॉर एंटायर पिरियड पूर्ण होल इयरसाठी त्यांनी ऑडिट फीज ज्या आहेत या इथे दिलेल्या आहेत. नेक्स्ट इज रेंट वॉज इन्क्रीज्ड फ्रॉम 500 पर मंथ टू 1000 पर मंथ. रेंट जे आहे हे इन्क्रीज झालेलं आहे. रेंटची जेवढी अमाऊंट दिलेली आहे तुम्ही बघू शकता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये टू रेंट अँड टॅक्सेस 8500. आता फायनल अमाऊंट आहे ही सेमच राहणार आहे 8500. पण त्यांच्यात त्यांनी कसं म्हटलंय तर रेंट जे आहे इट वॉज इन्क्रीज फ्रॉम ₹500 पर मंथ टू 1000 पर मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1st ऑगस्ट. रेंट जे आहे पर मंथ ₹500 आहे पण ते ₹1000 झालंय कधीपासून तर 1st ऑगस्ट पासून. इथे काही ऍडजस्टमेंट आहेत त्या आपल्याला कराव्या लागणार आहेत. सो आपण हा प्रॉब्लेम बेटर वे आपण सॉल्व्ह करायला घेऊया. हा जो प्रॉब्लेम आहे हा you are required to prepare the statement of profit and loss allocating the income and expenses on suitable basis between pre and post incorporation period. लास्ट लेक्चर मध्ये आपण हॉरिझॉन्टल फॉर्मॅट मध्ये
प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे हे बनवलं होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे बनवलं होतं. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे व्हर्टिकल फॉर्ममध्ये बनवायचं आहे ह्या प्रॉब्लेमसाठी. मग आता व्हर्टिकल फॉर्ममध्ये बनवायचं म्हणजे काय, तर जस्ट क्रेडिट साईडला जे काही आपण इन्कम घ्यायचो ते इथे पहिल्यांदा इथे घ्यायचंय. फर्स्ट व्हर्टिकल फॉर्ममध्ये इन्कम, त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. प्रॉब्लेममध्ये इन्कम तुम्ही बघू शकता. सी इन्कम काय काय आहे, जस्ट ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. सो ग्रॉस प्रॉफिट अँड टोटल इन्कम मीन्स त्याची जी टोटल आहे ती आपल्याला घ्यायची आहे. नेक्स्ट सेकंड हेडिंग एक्सपेन्सेस, जे की आपण इथे डेबिट साईडला एक्सपेन्सेस घ्यायचो ते इथे सेकंड पॉइंटला घ्यायचं. एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस जेवढे दिलेले आहेत ते, अँड देन त्याची टोटल, अँड देन कॅपिटल रिझर्व किंवा नेट प्रॉफिट, इथे जे काही आपल्याला फाइंड आउट होईल ते आपल्याला इथे घ्यायचं. 4 कॉलम्स इथे आहेत. बेसिस ऑफ ॲलोकेशन, ते कोणत्या बेसवर आपण ॲलोकेट करतोय ते. देन प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन अँड टोटल कॉलम. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द रेशोज. आपल्याला रेशोज जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे आहेत. फर्स्ट टाइम रेशो आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. टाइम रेशो आपण कसं फाइंड आउट करणार, ती इनकॉर्पोरेशनची डेट कोणती आहे, 1 मे. 1 मेच्या आधीचा जो काही टाइम पिरियड दॅट इज बिफोर इनकॉर्पोरेशन मीन्स प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. बिझनेस परचेस केल्यापासून ते इनकॉर्पोरेट होईपर्यंत तो जो टाइम पिरियड आहे दॅट इज प्री इनकॉर्पोरेशन. बिझनेस कधी टेक ओव्हर केला किंवा कधी परचेस केला, तर 1 जानेवारी डेट दिसते सगळ्यांना. Yes, ma'am. येस. सो 1 जानेवारी. ओके. सो 1 जानेवारी टू 1 मे किती मंथ्स होतात, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिलपर्यंत मंथ येतील बिकॉज 1 मेला इनकॉर्पोरेशन झालंय. मग 1 मेच्या आधीचा कंप्लीट झालेला जो मंथ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. दॅट्स वाय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल, 4 months फॉर प्री इनकॉर्पोरेशन. व्हॉट अबाउट पोस्ट इनकॉर्पोरेशन, ज्या डेट पासून इनकॉर्पोरेशन झालेलं आहे तिथपासून इयर एंड होईपर्यंतचे सगळे मंथ जे कंप्लीट झालेत ते. सो मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. डिसेंबरचा मंथ कंप्लीट झालाय बिकॉज 31 डिसेंबरला इयर एंड होतोय. सो 8 months, मे पासून ते 31 डिसेंबर पर्यंत मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. सो प्री इनकॉर्पोरेशनसाठी 4 months अँड पोस्ट इनकॉर्पोरेशनसाठी 8 months. 4 months is to 8 months means the ratio is 1:2. Next, we will calculate the sales ratio. What about sales? Sales for each month from September 2018 to December 2018 were double. बघा, सेल्स रेशोसाठी आपल्याला प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम पिरियड जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. प्री इनकॉर्पोरेशनचा टाइम पिरियड काय आहे, तर जानेवारी मंथ मीन्स ज्या डेट पासून बिझनेस परचेस केलाय तिथपासून इनकॉर्पोरेशन पर्यंतची डेट. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 4 months येतात इथे. देन सो प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे फॉर 4 months म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल बिकॉज इनकॉर्पोरेशन झालंय 1 मेला. सो मे पर्यंत कम्प्लिटेड मंथ्स जे आहेत हे आपण घ्यायचे. सो 4 months इंटू 1. आता इंटू 1 का केलंय, बिकॉज इथे काय म्हटलं होतं त्यांनी की सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंतचे जे सेल्स आहेत ते डबल झालेत. पण फक्त सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंतचे सेल डबल झालेत, त्याच्या आधीचे जे काही सेल्स आहेत ते डबल झालेले नाहीयेत. सो 4 into 1 दॅट इज 4 months. व्हॉट अबाउट पोस्ट इनकॉर्पोरेशन. आता पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये टोटल मंथ्स किती आहेत ते आधी आपण जस्ट फाइंड आउट करून घेऊया. पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये किती मंथ्स आहेत, तर मे पासून ते डिसेंबर पर्यंतचे किती मंथ्स होतात हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. किती मंथ्स होतील,
बघा कॅल्क्युलेट करा. मे ते डिसेंबर किती मंथ्स होतात? 8 months. करेक्ट. पण आता या 8 मंथ्स मध्ये त्याने थोडस इन्फॉर्मेशन इथे आपल्याला दिलेली आहे. या 8 मंथ्स मधले सेल्स फॉर इच मंथ फ्रॉम सप्टेंबर टू डिसेंबर वेअर डबल. सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत ते जे काही मंथ्स आहेत तर त्या मंथ्सचा जो सेल आहे तो डबल झालाय. सो 4 मंथ्स इंटू 2 डबल झालेला आहे सेल. सो 8 आणि फक्त सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंतच डबल झालाय. त्याच्या आधीचे जे मंथ्स आहेत ते सेम आहेत. सो मे, जून, जुलै अँड ऑगस्ट 4 मंथ्स 4 इंटू 1 दॅट इज 4. इथे सेल्स डबल झालेला नाहीये. सेल जेवढा आहे तेवढाच आहे. सो 1 ने आपण इथे जस्ट त्याला मल्टिप्लाय केलाय. सो 4 इंटू 1. बट सप्टेंबर टू डिसेंबरचा जो काही सेल आहे तो इथे डबल झालाय. सो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर 4 मंथ्स 4 इंटू 2. 2 ने मल्टिप्लाय का केलंय? बिकॉज सप्टेंबर टू डिसेंबर पर्यंतचा सेल हा डबल झालेला आहे. सो 4 इंटू 2 दॅट इज 8. सो 4 प्लस 8 आन्सर इज 12. सो रेशो इज प्री इनकॉर्पोरेशनचे 4, पोस्ट इनकॉर्पोरेशनचे यांची दोघांची टोटल घ्यायची 4 प्लस 8. बिकॉज पोस्ट इनकॉर्पोरेशनचेच हे सगळे मंथ्स आहेत, फक्त त्यामध्ये त्यांनी काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. सो आपण इथे त्याचं कॅल्क्युलेशन केलंय. लक्षात आलंय का सगळ्यांच्या? येस मॅम. सो प्री इनकॉर्पोरेशनचे 4, पोस्ट इनकॉर्पोरेशनचे मे ते ऑगस्ट पर्यंतचे 4 आणि सप्टेंबर ते डिसेंबरचे 8. सो 4 प्लस 8 इज 12 and the ratio 4:12 that is 1:3. लक्षात येत आहे का? येस मॅम. Yes, ma'am. रेशो कॅल्क्युलेट करून घेतलेत. सो आता व्हर्टिकल फॉर्म मध्ये आपण इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे प्रिपेअर करतोय, व्हर्टिकल फॉर्म मध्ये इथे आपल्याला इन्कम फर्स्ट घ्यायचंय. इन्कम अंडर ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती अमाऊंट दिसते इथे? ग्रॉस प्रॉफिट 2,12,020 रुपीज. ग्रॉस प्रॉफिट जो आहे, ग्रॉस प्रॉफिट हा सेल्सच्या बेसवर किंवा सेल्सचा जो काही रेशो आहे त्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो किंवा डिव्हाइड करतो. इथे 2,12,020 रुपीज हे सेल्सचा जो बेस आहे त्याच्यानुसार आपल्याला अलोकेट करायचं आहे. सो बेसिस ऑफ अलोकेशन इज सेल्सचा रेशो 1:3. आपल्याला प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन इथे अमाऊंट ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. बघा कॅल्क्युलेट करा किती येत आहे अमाऊंट. 53,005 rupees. येस, करेक्ट. And 1,59,015 rupees. येस. सो आपण ग्रॉस प्रॉफिट जो आहे इथे त्याचं कॅल्क्युलेशन इथे दाखवलंय आपण. ग्रॉस प्रॉफिट जो आहे त्याचा बेसिस ऑफ अलोकेशन आहे सेल्सचा रेशो 1:3. प्री इनकॉर्पोरेशन साठी अमाऊंट येते, पोस्ट इनकॉर्पोरेशन साठी. and total amount that is 2,12,020 rupees. नेक्स्ट एक्सपेन्सेस आपण बघणार आहोत. एक्सपेन्सेस अंडर फर्स्ट इज रेंट अँड टॅक्सेस. ठीक, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये रेंट साठी एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे. रेंट वॉज इन्क्रीज्ड फ्रॉम 500 per month to 1,000 per month with effect from 1st August 2018. आधी याचा अर्थ काय तो लक्षात घ्या. रेंट जे दिलेले आहे, रेंटची अमाऊंट स्टील ही काहीच बदलत नाहीये. 8,500च आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे, त्यात काही ऍड होत नाहीये, त्यात काही लेस होत नाहीये. बट
जे प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये आपण बायफर्गेशन दाखवणार आहोत, त्यामध्ये थोडा चेंज येणार आहे. तो कसा, तर रेंट वॉज इन्क्रीज फ्रॉम 500 पर मंथ. रेंट काय आहे, रेंट 500 पर मंथ होतं, बट ते इन्क्रीज झालंय, वाढलंय. किती इन्क्रीज झालंय, तर ₹1000 पर मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑगस्ट 2018. 1 ऑगस्ट 2018 पासून जे 500चं रेंट होतं ते ₹1000 इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजे 500चं इथे 1000 द्यायचे. आपण त्याची एक वर्किंग नोट इथे करूया. स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? What about rent? First, we will think about pre-incorporation. Rent जे आहे पर मंथ 500 त्याची 500 रेंट आहे. प्री इनकॉर्पोरेशन साठी फर्स्ट आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. बिझनेस इनकॉर्पोरेट कधी झालाय, इनकॉर्पोरेशन कधी झालंय, तर 1 मे 2018. 1 मे 2018च्या आधी प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल हा प्री इनकॉर्पोरेशनचा टाइम पिरियड झाला. मग ह्या टाइम पिरियडसाठी आपल्याला फर्स्ट रेंट जे आहे आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. 4 महिन्यांसाठी 500 जे रेंट आहे पर मंथ आहे. सो 500 इंटू 4 मंथ्स. 500 का घेतले, बिकॉज पर मंथ त्याचं रेंट जे आहे हे 500 आहे. सी इन द ॲडजस्टमेंट रेंट वॉज इन्क्रीज फ्रॉम ₹500 पर मंथ. ऑलरेडी त्याचं हे रेंट जे आहे हे 500 आहे आणि ते इन्क्रीज कधीपासून झालंय, तर ऑगस्ट पासून झालंय. ऑगस्ट म्हणजे कधी, मेच्या नंतरचा टाइम पिरियड आहे, पोस्टला आहे. सो आपण आधी प्री इनकॉर्पोरेशनचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. प्री इनकॉर्पोरेशनचे मंथ किती येतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल. 4 महिने, 4 मंथ्स. सो 500 इंटू 4 मंथ्स, प्री इनकॉर्पोरेशन 2000. इथपर्यंत कॅल्क्युलेशन कळलंय? Yes, ma'am. प्रत्येक आता Yes, कोणतीही, ma'am. येस, ऍडजस्टमेंट कोणती असो, आपल्याला इनकॉर्पोरेशन, प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन या सगळ्या डेट्स महत्वाच्या आहेत. सो इथे प्री इनकॉर्पोरेशन फाइंड आउट करताना फर्स्ट इनकॉर्पोरेशनची डेट लक्षात घ्या. 1 मे इनकॉर्पोरेशनची डेट आहे. मग त्याच्या आधीचे जे महिने आहेत ते प्री इनकॉर्पोरेशन. 500 इंटू 4 मंथ्स, आन्सर इज 2000. मग प्री इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये रेंट 2000 येणार आहे. आता पोस्ट इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशनचे टोटल मंथ्स किती येत आहेत? आता या टोटल मंथ्स मध्ये कोणते कोणते येतील, तर पोस्ट इनकॉर्पोरेशन, इनकॉर्पोरेशन झाल्याच्या नंतरचे. 1 मे ला इनकॉर्पोरेशन झालं, मग 1 मे ला, सो मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. किती महिने होतात पोस्ट इनकॉर्पोरेशन? 8 महिने. 8 महिने, 8 मंथ्स. मग आता त्या महिन्यांमध्ये रेंट जे आहे हे 1000 कधीपासून झालंय, तर 1 ऑगस्ट पासून. मग इथे जो ब्ल्यू कलर मधला पार्ट दिसतोय, ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत हा जो टाइम पिरियड आहे 5 मंथ्सचा, इथे रेंट जे आहे हे 1000 झालेलं आहे. मग त्याच्या आधीचं रेंट किती असेल, 500, बिकॉज त्यामध्ये काहीच चेंज नाहीये. ऑगस्टच्या आधीचे जे मंथ्स आहेत, दॅट इज मे, जून अँड जुलै, या 3ही महिन्यांसाठी रेंट काय आहे, तर 500, बिकॉज ते इन्क्रीज कधी झालंय, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 5 मंथ्स साठी. म्हणजे ऑगस्ट पासून इयर एंड होईपर्यंत वाढलंय, ते इन्क्रीज झालंय. आणि इन्क्रीज कसं झालंय, तर 500च्या इथे 1000 झालेलं आहे. सो 1000 इंटू 5. आणि आता उरले महिने कोणते, तर मे, जून आणि जुलै. मग त्यासाठी रेंट कोणतं आहे, ॲज इट इज जे आधी रेंट होतं तेच कॅरी फॉरवर्ड झालंय. सो 500 इंटू 3, 500 इंटू 3 प्लस 1000 इंटू 5. अमाऊंट जे आहे find out करायचं. 1500 and 5000. Yes, 1500 and 5000 means 6500 पोस्ट इनकॉर्पोरेशन साठी टोटल येईल.
सो प्री इनकॉर्पोरेशन साठी 2000 अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन साठी 6500. जर तुम्ही ह्या दोघांची टोटल करून बघितली 2000 प्लस 6500, you will get the answer of this. Rent and taxes 8500. बघा ह्या 8500 इथे बायफर्गेशन आपण केलंय. 2000 and 6500. लक्षात येतंय? आपण इथे वर्किंग नोट केले, दॅट्स वाय इथे स्पेसिफाय केले बेसिस ऑफ ॲलोकेशन अंडर वर्किंग नोट. प्री इनकॉर्पोरेशन साठी प्री इनकॉर्पोरेशन 2000 and post incorporation 6500. टोटल जे आहे आउटर कॉलमला. आउटर कॉलम मीन्स टोटल कॉलमला. नेक्स्ट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज अँड एक्सपेन्सेस. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज अँड एक्सपेन्सेस, सॅलरीज एक्सपेन्सेस आपण टाइम बेसिसवर घेतो. सो इथे बेस काय येईल? टाइम बेस. टाइम बेस आपण किती फाइंड आउट केलं? टाइम रेशो 1:2. अमाऊंट आहे 25,500. मग 25,500 जे आहेत हे टाइम बेसमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. तिथे करा कॅल्क्युलेशन. 1:2 मध्ये 25,500 डिस्ट्रीब्यूट करा. नेक्स्ट सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले तिथे. सेलिंग एक्सपेन्सेस 5,000. सेलिंग एक्सपेन्सेस आपण कोणत्या बेसवरती ॲलोकेट करतो? सेल्स बेसिस. करेक्ट, सेल्स बेसिस. मग सेल्स आपण इथे रेशो फाइंड आउट केलाय. येस, करेक्ट, सेल्स. सो सेल्सचा आपण इथे रेशो कॅल्क्युलेट केलाय 1:3. सो इथे सेलिंग एक्सपेन्सेसची जेवढी अमाऊंट आहे दॅट इज 5,000. 5,000 आपल्याला 1:3 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. करा कॅल्क्युलेशन किती येतं? आपण डायरेक्टर फीज ज्या आहेत या रेकॉर्ड करून घेतल्यात. त्याचा बेसिस ऑफ ॲलोकेशन आहे पोस्ट. सो पोस्ट इनकॉर्पोरेशनला आपण ते रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड आहे 12,960.